हरिओम. आज मंगळवार 17 जून 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामधून आज आपल्याला सांगणार आहेत की प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावा. कोर्टातली शपथ ज्याप्रमाणे लोक घरी मानत नाहीत त्याप्रमाणे प्रपंचात काही लोक लबाडीने वागतात आणि त्याला हा व्यवहार आहे असं म्हणतात. हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर माणसाला समाधान झालं नाही तर तो नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली त्याने नाही परमार्थ साधला. ज्याला प्रपंच करता येत नाही त्याला बुवापणाही नाही करता येणार. कर्ज फार झालं म्हणून प्रपंच सोडला, यात कोणता स्वार्थ त्याग आहे? प्रपंचाचा त्याग केला म्हणजे काय केलं तर जंगलात जाऊन बसला. थंडी वाजू लागली तेव्हा काटक्या गोळ्या करून शेळकोटी केली की नाही, जागा साफ केली, तुळशी लावल्या, झोपडी बांधली. पण भिक्षेला जाताना झोपडीची काळजी केली. तर मग घरादारानेच काय केलं होतं? प्रपंचाचे बंधन सुटावे लागते. जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येतं? हा प्रपंच, हा संसार जर भगवंतानेच उत्पन्न केला आहे तर तो कोणाला तरी सुटेल काय? जो आसक्तीच्या आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असं समजावं. तुकोबांना, ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संसार प्रपंच होता ना, पण त्यामध्ये त्यांची आसक्ती नव्हती आणि म्हणून त्यांना तो बाधला नाही. पेन्शन घेतल्यावर परमार्थ करू हे म्हणणं बरोबर नाही. या गडबडीतच प्रपंचाच्या झटापटीतच परमार्थ साधावा. सावधानता कशाची ठेवायची तर मी जन्माला आलो तेव्हा जे कबूल केलं ते करण्याची सावधगिरी ठेवायची. प्रपंच करताना लक्ष भगवंताकडे ठेवा. विषयात गुंग झालो, भगवंताचा विसर पडू लागला, ही संधी साधावी आणि त्यावेळी भगवंताचं स्मरण ठेवावं. आपण विषयाला जसे शरण गेलो तसे भगवंताला शरण जावं. चित्त शुद्ध करून विचार करावा आणि मी विषयाला किती शरण गेलो हे पाहावं. विषयापासून वेगळं व्हावं म्हणजे हे पाहता येतं. व्यसनी माणसाने व्यसनापूर्वी मी कसा वागत होतो याचा विचार करावा. मारुती रायाच्या दर्शनाला पूर्वी मी जात होतो, आता विषयात त्याची आठवणही येत नाही. त्याला काय करणार? नोकरीत नाही का तुम्ही वरिष्ठाला शरण जाता? मग जे पोटा करता करता ते भगवंता करता का नाही करत? भगवंताला शरण जाणं सर्वात सोपं आहे. त्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत. माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणं म्हणजे मी त्याचा झालो असं म्हणणंच होय. मी रामाचा झालो, जे जे होते ते रामाच्या इच्छेने होते असं जो म्हणतो ना त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही. प्रपंचाला माझी गरज आहे आणि मला भगवंताची गरज आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.